बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झालेली आहे। आजचा 100वी जयंती आणि या निमित्ताने षण्मुखानंद हॉल येथे अनेक शिवसैनिक यायला सुरुवात झालेली आहे। शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे प्रवक्ते आहेत अखिल चित्रे हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल? शिवसैनिक तर तुम्ही पहिल्यापासूनच आहात, पण पक्षातून आपण पहिल्यांदा प्रवक्ते पद आणि त्यासोबत आजचा कार्यक्रम, एकंदरीत काय भावना आहे? वंदनीय बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त आज इथे कार्यक्रम आहे। आजच्या दिवशी अनेक बाळासाहेबांचे जे खरेखुरे शिवसेनेचे लेकर आहेत, बाळासाहेबांची लेकर आहेत, ते आपल्याला सगळे इथे निष्ठावंत शिवसैनिक जमताना दिसत आहेत। बाळासाहेबांनी जे काही शिकवण दिली होती त्या शिकवणच्या आधारे मार्गक्रमण करण्यासाठी पुढची जे काय खडतर आमचा जो मार्ग आहे, जी लढाई आहे, त्याच्यात बाळासाहेबांच्या विचाराला पुढे घेऊन शिवसेनेचा भगवा हे कशा प्रकारे परत एकदा सगळ्या महानगरपालिका असतील, जे काय पुढील निवडणुका असतील, जे काय लढाई असतील, त्याच्यात बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आज सज्ज होऊन सगळे शिवसैनिक हे बाहेर पडतात। पण काय यंदा मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरेंच्या नेतृत्वातला ठाकरेंचा शिवसैनिक म्हणा किंवा नगरसेवक म्हणा मुंबई महापौराच्या खुर्चीवरती विराजमान होताना सध्या तरी पाहायला मिळत नाहीये, परंतु काय वाटतं, जसं कल्याण डोंबिवलीमध्ये चित्र बदललेलं आहे तसं मुंबई महानगरपालिकेमध्ये चित्र बदलू शकते का? हे बघा, शिवसेनेला जे मराठी माणसांनी मुंबईत भरभरून मतस्वरूपी आशीर्वाद दिलेला आहे। आपल्याला मी आकडेवारी सहित सांगतो की 227 सीट गेल्या वेळी जेव्हा लढवल्या होत्या तेव्हा 84 सीट शिवसेनेला मिळाल्या होत्या। त्याचं पर्सेंटेज जर आपण काढलं तर ते 36% पर्यंत होतं आणि आता 163 सीट मधनं 65 जे काही सीट आले 65, त्याची टक्केवारी जर आपण काढली तर ते 40 अधिक आहे। याचा अर्थ मराठी माणसांनी भरभरून शिवसेनेला मतस्वरूपी आशीर्वाद दिलेला आहे। त्या मराठी माणसाला जे वाटते की हे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ही आपली शिवसेना आहे, आमची शिवसेना आहे, त्या शिवसैनिकांच्या, त्या मराठी माणसाच्या ताकदीच्या जोरावरती शिवसेना लढा देत राहील। सत्तेत असो सत्तेत नसो, मुंबईवरती वर्चस्व हे शिवसेनेचंच राहील, हे अबाधित राहील। आणि एक गोष्ट काही गद्दारांना जे स्वतःला शिवसैनिक म्हणतात त्यांच्यासाठी आपल्या माध्यमातून सांगतो की इतिहासात तसं दाखला आहे की मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती जेव्हा शिवसेनेचा भगवा फडकला नव्हता तेव्हा बाळासाहेबांनी राजीनामा द्यायची घोषणा केली होती आणि तेव्हा सगळ्या शिवसैनिकांनी छातीटोकपणे तेव्हा जे सांगितलं होतं की शिवसेनेचा खराखुरा भगवा हा मुंबई महानगरपालिकेवर कधी आम्ही उतरू देणार नाही। आणि आज जर स्वतःला शिवसैनिक म्हणून काही लोकांनी हातमिळवणी करून जर तो भगवा उतरवायचं पाप केलेलं ना, तर ह्याचे उत्तरदायी खरं ते आहेत। परंतु काय वाटतंय, आज राज ठाकरेंनी जी पोस्ट केलेली आहे लवचिकता, अशी लवचिकता त्यांच्याकडून दाखवणं योग्य वाटते का? कारण की मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना जिंकून आणण्याकरता आणि तुम्ही स्वतः जे आहे अगदी ग्राउंड लेवल पर्यंत मतदारांपर्यंत पोहोचून आपल्या उमेदवारांना जिंकून आणण्याकरता मेहनत घेतली होती, पण आजचे त्यांचं जे विधान आहे लवचिकते संदर्भात एक शिवसैनिक म्हणून, एक पक्षाचे प्रवक्ते म्हणून योग्य वाटते का? काय आहे लवचिकतेबाबत जे त्यांनी काय ते लिहिले, एक शब्द आणि एक ते वाक्य जे काय त्यांच्या पोस्ट आणि लेख मध्ये आले, ते लेख सन्माननीय राजसाहेबांनी लिहिलेला, तर तो आज जन्मशताब्दी संदर्भात तो बाळासाहेबांच्या आठवणांचा उजाळा देत असताना त्यांनी ते केलेलं। त्याच्यात कल्याण डोंबिवलीची पार्श्वभूमी नव्हती, पण जे काय सकाळपासून राजकीय डिकोडिंग सुरू आहे, ठीक आहे, ते तुमचा कामाचा भाग आहे, डिकोडिंग सुरू आहे। मला असं वाटतं की राजसाहेब हे थेट बोलणारे नेते, आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे इथे येणार आहेत। राजसाहेब ठाकरेंनी कधीही मीडियापासून दुरावा ठेवलेला नाही, ते थेट मीडियाशी संवाद साधतात। मला असं वाटतं हे डिकोडिंग आपण न करता, थोड्याच वेळाचा विलंब आहे, आपण थेट जर साहेबांना याचा प्रश्न विचारला तर मला असं वाटतं ते जास्ती संयुक्तिक ठरेल, कारण मी खूप छोटा कार्यकर्ता आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरेंसारख्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाने केलेल्या वक्तव्यावर बोलण्यासाठी। नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळेल। राज ठाकरेंचं वक्तव्य आहे, ते मोठे नेते असल्या कारणाने त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली होती व येणाऱ्या काळामध्ये जे आहे याच्या माध्यमातून बघायला गेलं तर आज त्यांनी शिवसैनिकांना, म्हणजे शिंदे गटाच्या शिवसैनिकांना आणि स्वतः शिंदे गटाला जे आहे ते आव्हान सुद्धा दिलेलं आहे, कानउघडणी सुद्धा एक प्रकारे केल्याचं आपण यावेळेस बघितलेलं आहे। राज्यातल्या इतर घडामोडी व माहिती जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।